नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ता आपण सगळेजण जगातील सगळे विद्यार्थी, भारतातील सगळे विद्यार्थी, आपण सगळेजण कोविड-19 बरोबर मुकाबला करतोय आणि या कोरोनाच्या ह्या युद्धाबरोबर आपला निश्चितपणे विजय व्हावा, लवकरात लवकर व्हावा, ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. याच काळामध्ये दरवर्षी 10वी आणि 12वीचे विद्यार्थी हे कोणत्या कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल त्याचा विचार करत असतात. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अभ्यास करून त्यांची इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण करण्याच्या प्रोसेसमध्ये असतात. विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं असतं. एव्हाना आमच्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमध्ये सगळ्याच महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं प्लेसमेंटच्या दृष्टीने ती प्रगती झालेली आहेच आहे. फक्त येणारा जो काळ आहे तो महत्त्वाचा आहे. आणि ह्या कोविड नंतरचं किंवा कोरोनानंतरचं जग कसं असेल, या आव्हानांचा सामना आपण सगळ्यांनी कसा करायचा आहे आणि त्याच्या अनुषंगाने इंजिनिअरिंगमधलं करिअर इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने घडणार आहे आणि त्या सगळ्या चॅलेंजेससाठी आपण सगळ्यांनी कसं तयार राहायचं आहे, हा जो माझा आजचा विषय आहे. मी प्राध्यापक विजय नवले, मी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्याशी बोलतोय. मी तुम्हाला आश्वासन देण्यासाठी इथं आलेलो आहे की निश्चितपणे लवकरात लवकर भारतामधूनच कोरोना हद्दपार होईल. परंतु हे कोरोनानंतरचं जे जग आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की इथून पुढची बाजारपेठ, इथून पुढचं इंजिनिअरिंग, इथून पुढची टेक्नॉलॉजी, या सगळ्यांवरती खूप मोठा परिणाम या कोविडनंतर, कोरोनानंतर झालेला पाहायला मिळणार आहे. जसं की आपण आता पाहत आहोत की सगळं जग हे आकुंचन पावले, निसर्गाचं महत्त्व पटायला लागले. तंत्रज्ञान जे असतं ते तंत्रज्ञान आता वेगळ्या स्वरूपात यावं लागणार आहे, याच्या चर्चा चालू झालेल्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत नावाचा देश कदाचित जगामध्ये डार्क हॉर्स बनून नंतर भविष्यामध्ये येणाऱ्या दशकामध्ये, त्याच्या पुढच्या दशकामध्ये कदाचित या स्पर्धेमध्ये खूप पुढे असण्याची शक्यता या निमित्ताने बरेच जण वर्तवत आहेत. कदाचित भारताची नमस्कार करण्याची पद्धत असेल, इथपासून ते भारतामध्ये असलेल्या पूर्वीच्या काही मेथॉडॉलॉजीज असतील, संस्कृतीचा भाग असेल, हे सगळं जगापुढं आलं. आणि म्हणून आगामी काळामध्ये चीन व्यतिरिक्त जे जग आहे, चायनाचे जे खूप मोठं मार्केट आहे आणि चीनमुळे हे सगळं झालं असं काहींचं म्हणणं असेल, तर आगामी काळामध्ये चीनला रिप्लेसमेंट म्हणून भारत काही एक नवीन आव्हानं निर्माण करू शकतो का? भारतातील तरुण या आव्हानांना पुरू शकतील का? जगाची अख्खी बाजारपेठ ही सगळी आपल्या बाजूने आणता येऊ शकेल का? आणि कदाचित आत्तापर्यंतचा USA म्हणजे युरोपियन देश असतील किंवा अमेरिका असेल, हा जो फोकस होता तो फोकस भारताकडे येऊ शकेल का? इथपर्यंत आत्ता चर्चा चालू आहेत. आणि मित्रांनो, जगातील अनेकांच्या दृष्टीने कदाचित लवकर त्याला यश येईल, परंतु जगातील अनेकांच्या दृष्टीने भारत हे आत्ता सेफ किंवा कम्फर्टेबल अशा पद्धतीचं नेशन म्हणून उदयास येतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की कोरोनानंतरच्या जगामध्ये भारतीय लोकांना किमान जगाचं आकर्षण, जगातील अन्य ठिकाणच्या नोकऱ्यांचं आकर्षण, याच्यामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. कदाचित भारतीय माणसं म्हणतील, भारतीय युवक म्हणतील की इथे आपण छान पद्धतीने करिअर करू शकतो. आणि कदाचित याच बेसलाईनवरती इथून पुढच्या काळामध्ये चीनला रिप्लेसमेंट म्हणून आपण जे त्यांचं हिंस्र पद्धतीचं मास प्रोडक्शन असतं, अशा पद्धतीला जाऊ शकतो का? विविध इलेक्ट्रॉनिक्स किंवा सॉफ्टवेअर्स किंवा विविध क्षेत्रांमध्ये, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण काही आपली मुहूर्तमेढ रोवू शकतो का? हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पुढचे काही महिने अत्यंत अडचणीचे असणार आहेत. लगेच मार्केट याच्यामध्ये अप होणार नाही आहे. इंजिनिअरिंगच्या दृष्टीने सुद्धा येणारा काळ हा वेट अँड वॉच. त्याचबरोबर काही संशोधन करा, काही नवीन निर्मिती करा आणि मानवजातीला ह्या सगळ्यातून वाचवा, अशा पद्धतीचा असणार आहे. कदाचित या 3-6 महिन्यानंतर काही मंडळींच्या दृष्टीने हा काळ 1 वर्षाचा सुद्धा असू शकतो. यानंतर मात्र तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने एक मोठी उडी, राखेतून भरारी जी आपण घेतो ते म्हणतो फिनिक्स पक्षाप्रमाणे, मानव समाज, मानवजात हे आपण वेगळ्या पद्धतीने आता आयुष्याकडे बघायला सुरुवात करणार आहोत. आणि याच पार्श्वभूमीवरती कदाचित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फार्मसी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स सारख्या अनेक गोष्टी, सॉफ्टवेअर्समधल्या अनेक गोष्टी, काल परवापर्यंत आपण जे आत्ता ऐकलेलं आहे, कुणीतरी सांगतंय की हे ॲप डाउनलोड करा, म्हणजे आपल्या आजूबाजूला एखादा
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नको असलेला व्हायरस जर आला असेल तर तो व्हायरस सेन्सरी सिस्टीमला कळला पाहिजे, त्याचं सेन्सेशन व्हायला पाहिजे आणि म्हणून आपण त्याच्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण करू शकलो पाहिजे. असे ॲपसुद्धा नवीन बाजारात येऊ शकतील. आज आपण ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी चर्चा करतोय, सगळं जग जवळ आलंय. वर्क फ्रॉम होम हा प्रकार चालू झाला आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या सगळ्या संस्था आता याच पद्धतीने टीचिंग फ्रॉम होम असं करू शकतायत. का याचं कारण तंत्रज्ञान जे येतंय आणि तंत्रज्ञान जे इथून पुढच्या काळात येणार आहे याच्यामध्ये खूप मोठी काम करण्याची संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे. म्हणून गेल्या वर्षापर्यंत मी जे काही करिअरच्या व्याख्यानात पेंडिंग कामं कोणती आहेत आणि ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशी आपल्याला पूर्ण करायची हे सांगत आलोय. मला आत्ता असं वाटतं की कोरोनानंतरच्या जगासाठी आपल्याला सुसज्ज व्हायचं असेल तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे आत्ता इंजिनिअरिंग करतायत, जे आत्ता इंजिनिअरिंगला जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी निश्चितपणे आगामी काळ हा अत्यंत आव्हानाचा असणार आहे आणि 100% हा काळ जगामध्ये भारतीय इंजिनियर्सचं एक मोठा दबदबा निर्माण होऊ शकेल असा सुद्धा असणार आहे. अर्थात यासाठी आपण तयार होणं गरजेचं आहे. यासाठी तयार होणं गरजेचं आहे म्हणजे केवळ नोकऱ्या न मागता इथून पुढच्या काळामध्ये कदाचित संशोधन क्षेत्रामधले मोठी एक योगदानाची एक भूमिका आपल्याला बजावावी लागणार आहे आणि इंजिनिअरिंगच्या मार्फत हे शक्य होणार आहे. तुम्ही आपण सगळेजण पाहतोय आज ह्या 2-4 दिवसामध्ये, ह्या आठवड्यामध्ये असं जरी होऊ शकलं की एखादा तांत्रिक क्षेत्रामध्ये काम करणारा, ज्याला बायोलॉजीशी कनेक्ट आहे असा एखादा विद्यार्थी किंवा जो सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स किंवा सेन्सरी सिस्टीम्सवरती काम करतोय, त्याने जर काही असं प्रॉडक्ट विकसित केलं जेणेकरून कोरोनासारख्या व्हायरसशी आपल्याला लढताना तो व्हायरस म्हणून असलेला तो त्याचा बायोलॉजिकल इम्पॅक्ट जर सोडला तर उरलेल्या ठिकाणी हायजीन असलेले प्रॉडक्ट्स आणि विविध गोष्टी ज्याच्यातून आपण स्वतःची बचाव करू शकतो, मानवजात वाचू शकतो, असं जर कुणी केलं तर त्याला जगामध्ये खूप मोठी किंमत असेल. ह्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती इथून पुढचं जे जग आहे त्या जगाकडे बघताना मला करिअर मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला सांगायला आवडेल की आगामी काळामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, बायोलॉजी, फार्मसी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांना उपयोगाचं ठरणारं इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे सायन्स इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आजपर्यंत आपण जो विकास केला तो GDP वरती आधारित असेल कदाचित. इट वॉज बेस्ड ऑन GDP ओनली. पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कळलंय की निसर्गाशी समतोल ठेवून बॅलन्स पद्धतीने जर आपण विकास करू शकलो, तशा पद्धतीचे तंत्रज्ञान डेव्हलप करू शकलो तरच इथून पुढच्या इंजिनियर्सची व्हॅल्यू राहणार आहे. इथून पुढच्या इंजिनियर्सने तयार केलेल्या जगाची शाश्वती राहणार आहे. कारण आपण एका याही मानसिक फेजमधून गेलो आत्ता की कदाचित हे सगळं संपून जाते का काय. कारण ऑफिसेस ओस पडली, कॉर्पोरेट सेक्टर एकदम घरीच बसल्यासारखं झालं आणि जी मोठी शहरं होती, मेट्रो सिटीज होत्या, त्यामध्ये हा सगळा ही समस्येची परिणाम दिसायला लागला. इथून पुढच्या काळामध्ये आपण निसर्गाला सोबत घेऊन तंत्रज्ञान वापरणार असू तर ते लॉंग टर्म, ज्याला असं म्हणता येईल की सर्वंकष अशा पद्धतीचा एक समतोल विकास करणाऱ्या काही गोष्टी घडू शकतात आणि निश्चितपणे इथून पुढच्या काळातलं तंत्रज्ञान त्या अर्थाने बदलणारं असणार आहे. इथून पुढे आपण इंजिनिअरिंग सेक्टरमधचा जरी नुसता विचार करायचा झालं तर मला निश्चितपणे खात्री आहे की नवीन प्रॉडक्ट्स तयार होतील. आज आपण कारमधनं जाण्याचा जर विचार करू लागलो तर इथून पुढे जर व्हायरस कोरोनासारखे अजून येणार असतील आणि संसर्गजन्य आजाराला जर आपल्याला रोखायचं असेल तर कदाचित कंपार्टमेंट्स असलेल्या कार्स असं एखादं नवीन प्रॉडक्टसुद्धा मार्केटमध्ये येऊ शकतं, ज्याच्यामध्ये तुमचा ड्रायव्हर आणि तुम्ही पॅसेंजर्स हे एकमेकांपासून अंतर न ठेवता सुद्धा एकमेकांपासून सोशल डिस्टन्सच्या माध्यमातून एकत्रितपणे राहू शकाल. खूप काही बदल या काळामध्ये होऊ शकतात. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काही बदलाव होणार आहेत. आता गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक कार नावाचा जो प्रकार, जो कन्सेप्ट आणि ज्याच्यावरती आता काम व्हायला लागलंय हे दिसतंय. कदाचित येत्या काही महिन्यांमध्ये ते काम थोडंसं स्लो होऊन नंतर परत त्याला वेग वाढेल. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की बॅरल बरोबरची जी किंमत आहे ती किमतीमध्ये जो काही उतार होतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये जर कदाचित या प्राइसेसमध्ये जर कमतरता कमी झालं तर पुन्हा काही ट्रॅडिशनल पारंपरिक फ्युएल्सकडे आपण जातोय का काय, हा एक मुद्दा येतो. भारतासारख्या देशामध्ये
सोलर एनर्जी प्रचंड उपलब्ध आहे. जगातील अन्य देश आपल्याकडे पाहून खरं तर केविलवाण्या पद्धतीने आपल्याला हसतात, आपल्याकडे बघून कीव येते त्यांना, की आपल्याकडे जे ऊन आहे, जे आपल्याकडे सोलर एनर्जी आहे, याचा जर आपण छानपणे वापर करू शकलो तर कदाचित निसर्गामधून काही उपसून घ्यायचंय, ओरबाडून घ्यायचंय आणि त्यातून निसर्गाला त्रास द्यायचंय असं न करता आपण सहजपणे आपली एनर्जीची भूक भागवू शकतो. आणि भारत कदाचित यामधला जर सेल्फ सफिशियंट नेशन बनून गेला तर हा जो अवलंबून राहण्याचा जो प्रकार आहे तो कमी होईल. मी आता काही माझे मित्र आहेत की विविध ठिकाणी मोठ्या पदांवरती काम करतात, त्यांच्याशी मी आता काही संवाद साधले, काही सर्व्हेज पाहिले ग्लोबल लेवलचे. तर असं दिसतंय की इथून पुढच्या काळामध्ये अनेक देशांची अशी इकॉनॉमीची भूमिका राहणार आहे की आपला देश इतर देशांच्या वरती अवलंबून राहणार नाही अशा पद्धतीने डेव्हलपमेंट्स करा. म्हणजे तुम्ही तुमच्या काही रिक्वायरमेंटसाठी दुसऱ्या देशावरती अवलंबून राहायचं नाही. त्याला नाव आहे सेल्फ सफिशियन्सी. त्याला दुसरं नाव आहे की इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. आम्ही जे काही घेतोय ते आता घेणं बंद करू, आम्ही कदाचित आमच्या लेवलला हे तयार करू. आणि असं तयार जर करण्याची आमची कॅपेबिलिटी असेल तर हे जे ओव्हर ट्रॅव्हलिंग जे होते, आपण एकमेकांवरती एकमेकांच्या तंगड्या अडकून पडल्यात सगळ्या देशांच्या, असं होणार नाही. आणि असं जर झालं नाही तर कदाचित पूर्वी जे गांधीजींनी पण सांगितलं होतं, पूर्वी जे भारतामध्ये होतं ते म्हणजे एखादं खेडं असायचं ते स्वयंपूर्ण असायचं. आगामी काळामध्ये स्वयंपूर्ण देश म्हणजे मी माझ्या देशामध्ये मला हवं असणारं सगळं निर्माण करू शकतो का, म्हणजे मी इम्पोर्ट न करता माझी टेक्नॉलॉजी माझ्या देशातच तयार करू शकेल का. अर्थातच काही प्रमाणामध्ये आपल्याला इम्पोर्टवरती अवलंबून राहावं लागेल, तरीसुद्धा आता ती जी भिस्त आहे डिपेंडन्सीची ती कमी करावी लागेल. अशी जर आपण डिपेंडन्सीची भिस्त कमी करण्याचा नुसता निर्णय जरी घेतला तरी साधा विचार करा की चीनमधून येणारे जे प्रॉडक्ट्स आहेत ते इंजिनिअरिंगच्या सगळ्या अंगांना स्पर्श करणारे आहेत. हे सगळे प्रॉडक्ट्स जर आमची भारतीय युवकांची टीम इंजिनिअरिंगमध्ये याची खूप मोठी रिक्वायरमेंट राहील इथून पुढच्या काळात, असं जर होऊ शकलं की हे लोक तयार करू लागले तर कदाचित चीनला जो आपला पैसा जातोय, चीनवरती जे आपलं अवलंबून राहण्याचा प्रकार आहे, आपली बाजारपेठ आपण त्यांच्या ताब्यात दिली होती, आपल्याकडे येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या राख्या, गणेशोत्सवातली गणपतीची मूर्ती, दिवाळीतल्या लाईटच्या माळा, हे सगळं आपण जर बाहेरनं घेत होतो, इथून पुढच्या काळात आपला जो राग आहे, आपलं जे देशावरचं प्रेम आहे, हे सगळ्यांचं एकत्रितपणे जर झालं तर इथून पुढच्या काळामध्ये कदाचित 1-2 वर्षाच्या अंतरानंतर आपण स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतो असं मला निश्चितपणे वाटतं. आणि ह्यासाठीचे इंजिनियर जे तयार करायचे आहेत, हे इंजिनियर्स तयार करण्याची आमच्यावरची जबाबदारी अजून जरा जास्त होते. आपल्याला कोणते इंजिनियर्स हवेत, आता जे इंजिनिअरिंग करणारी जी मुलं आहेत त्यांच्याशी पण मी संवाद साधतोय, जे मुलं इंजिनिअरिंगला यायचे आहेत त्यांच्याशी मी संवाद साधतोय. आपण केवळ पाट्या टाकणारे, केवळ कुठेतरी जाऊन उपस्थित राहणारे असं न होता आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, मला सांगायला आनंद वाटतो की जसं आमचं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रगण्य आहे, तशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रावेत हे अशा इंटेलेक्च्युअल गोष्टींच्या म्हणजे IPR पेटंटसाठी आता खूप काही काम करतंय, योगदान करतंय. अशाच पद्धतीने काम करणाऱ्या विविध संस्था, अशा पद्धतीने काम करणाऱ्या संस्था जेव्हा चांगले इंजिनियर्स तयार करू शकतील तर मग ते आपल्या देशाची जी रिक्वायरमेंट आहे, आपण जे कुणावरती अवलंबून राहतोय, ती भूक भागवण्याच्या मध्ये उपयोगाला येतील. मित्रांनो, मला तुमच्याशी बोलताना मला हे जाणवते की हे जाहीर व्यासपीठ नाहीये, एका तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण चर्चा करतोय. यातलंही काही तंत्रज्ञान कदाचित अन्य देशांवरती अवलंबून आहेत. पण हे सांगताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सांगली आणि कोल्हापूरचा पूर आपल्याला वाचवता आला का हो? दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईमध्ये जो पूर येतो तो आपण अनेक वर्ष झालं सहन करतोय. किल्लारी नावाचं गाव, तिथं भूकंप झाला, आपल्याला आधी कळलं होतं का? नव्हतं कळलं. आपली काही पुणे जिल्ह्यातली सुद्धा काही गावांमध्ये भूकंप झाला आणि आपण पाहिलं की एखादं गाव अख्खच्या अख्खं गाडलं जाते, माणसं मरत आहेत. दरवर्षी आता हल्ली असा अचानक अवकाळी पाऊस येतो, गारपीट होते, पिकं आहे तशी निघून जातात. आपण याच्यावरती काही काम करू शकतोय का नाही? आपण सगळे म्हटलं तर व्यथित होतो एका गोष्टींनी, ते म्हणजे कोविड आणि कोरोना बाजूला ठेवू आता एक थोडा वेळ. आपल्या वैयक्तिक आत्ताच्या आधी असलेल्या समस्या सुद्धा कमी नाही, ह्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या मार्फत सोडवता येण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. उदाहरणार्थ, आपला शेतकरी आत्महत्या करतो, आपल्या शेतकऱ्याला कोणत्या तंत्रज्ञानाची गरज आहे अजून आपण नाही विचार करू शकलो का? आपल्याला रेनकोट असतो पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये स्वेटर असतो,
अनेक प्रकारची आपल्याला वस्त्र असतात, परंतु 44 डिग्री सेल्सिअसमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही आपण कूल कोट तयार नाही करू शकलो. माझ्या विद्यार्थी मित्रांना मला आवाहन करायचं, याच्यातून स्टार्टअप्स चालू होतील, याच्यातून स्वयंरोजगार चालू होतील. शासनावरती अवलंबून नसलेले, स्वतःच्या जीवावरती केवळ बुद्धिमत्तेच्या आधारे स्वतःचे व्यवसाय चालू करण्याची प्रक्रिया इथून पुढच्या काळामध्ये भारतीय तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणे रुजणार आहे. आणि हे रुजण्यामध्ये इंजिनिअरिंग हा एक करिअरचा मोठा ऑप्शन ठरणार आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टींमध्ये आपण मदत करू शकतो. शेतकरी जमिनीमध्ये बोर घेतो, 40 फूट खाली गेल्यानंतर सुद्धा कळतं की पाणी लागलं नाही. मित्रांनो, मला तुम्ही सांगा, 50-60 हजाराचं किंवा लाखाचं कर्ज काढलं असेल, पाणी लागलं नाही बोरला, शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करू शकतो. परंतु आम्ही जर असं काही तंत्रज्ञान तयार करू शकलो, जसा हाडाचा एक्सरे काढता येतो आणि कुठे क्रॅक गेले ते कळू शकतं, तसा जमिनीचा एक्सरे आपला काढता येऊ शकेल का? आता सॅटेलाईटच्या द्वारे काही अशी व्यवस्था आहे, परंतु तरीसुद्धा अजूनही ती पूर्ण नाही. आपण जमिनीचा एक्सरे काढल्यानंतर पाण्याचे प्रवाह कोणते आहेत, कुठे आहेत, छोटा कोणता, मोठा कोणता, टेम्पररी कोणता, परमनंट कोणता, अँगल कोणाचा आहे, त्या दृष्टीने एक्झॅक्ट XY लोकेशन आपण काढू शकलो तर त्या ठिकाणी बोर घेता येईल. त्या ठिकाणी अशा पद्धतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्याला आपण देऊ शकलो तर 100% शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू आपण वाचू शकतो. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टींमध्ये आपण शेतकऱ्याला मदत करू शकतो. हवामान खात्याचे अंदाज बरोबर येत नाही आहेत, त्यासाठी आमचे सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे इंजिनियर्स म्हणतील की आम्ही अशी तंत्रप्रणाली विकसित करू की 15 दिवसांनंतर काय, 3 महिन्यानंतर सुद्धा पूर्वी सांगितलेला अंदाज हा खरोखर येईल आणि आमच्या शेतकरी बांधव असतील, कोळी बांधव असतील, यांच्यासाठी त्याचा उपयोग होईल. मित्रांनो, आता आपल्याला चीनवरती अवलंबून राहण्याचे दिवस आपल्याला नाही आणायचे परत. आपण त्यांच्या अनेक देशांच्या ह्या सगळ्या अवलंबनत्वामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये केवळ आपला पैसा बाहेर पाठवत गेलोय. भारताचं जर सुवर्ण खऱ्या अर्थाने आणायचं असेल तर आपल्याला आपल्याच लोकांसाठी आपलेच प्रॉडक्ट्स तयार करावे लागतील. जर गरज पडली तर कदाचित आपण ते बाहेर वापरू. मला आता असं कळतं की IT इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक बदल येतोय की जॉब कुणाचे जाणार नाहीत, परंतु तू अमेरिकेला जाऊन काम कर, तू ऑस्ट्रेलियाला जाऊन काम कर, याहीपेक्षा तू इथं बसून त्या कंपनीसाठी काम कर, तुला ती कंपनी पेमेंट करेल. हे दिवस येण्याची शक्यता आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन भारतीय होस्ट कंपनी असेल आणि त्या होस्ट कंपनीमध्ये भारताला सुरक्षित समजणाऱ्या अन्य देशांची मंडळी कदाचित भारताकडे त्यांचे लोंढे चालू होतील. इथून पुढचा काळ आपण जर ठरवलं तर, याला जर तरची खूप मोठी एक शब्दरचना आहे, आपण जर ठरवलं तर भारत हा इंजिनिअरिंगच्या मार्फत जगामध्ये एक मोठं राज्य करू शकेल अशी परिस्थिती येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये शक्य आहे. ती लगेच आज उद्या पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या 5 वर्षात होईल असं नाही, ती प्रोसेस आत्ता चालू होईल. आणि म्हणून मी बोलतोय त्या 10वी-12वीचे विद्यार्थी, डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की तसा इंजिनियर होण्याच्या प्रोसेसमध्ये आपण लागूयात. तसा इंजिनियर की जो वैयक्तिक स्तरावरती विचार करतोय, मी जे 3 आणि 4 वर्षात शिकतोय त्याचा थेट वापर सामाजिक उपकरणांसाठी कसा होईल. मी गेल्या 2-3 दिवसामध्ये काही लोकांशी याही विषयावर बोलतोय की मास्क न लावता हायजिनिक प्रॉडक्ट कसे तयार करता येतील, जेणेकरून आपली एकमेकांची बायोलॉजिकल जे संक्रमण आहे ते संक्रमण आपल्याला टाळण्यासाठी काही करता येऊ शकेल. जसं आपण आत्ता अवलंबून राहतोय कुठल्या तरी हात धुण्याच्या प्रॉडक्टवरती, त्याला अजून अन्य काही पर्याय निर्माण करता येतील का? असं काही गोष्टी करता येतील का की ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा बाऊ न करता आपण आपली कामं छानपणे करत राहू आणि तरीसुद्धा कुठल्याही व्हायरसला, कुठल्याही संसर्गजन्य आजाराला आपण बळी पडणार नाही. मला निश्चित खात्री आहे आमची पिंपरी चिंचवड संस्थेचे विद्यार्थी, नूतन महाराष्ट्र संस्थेचे विद्यार्थी, NMIT NCRचे विद्यार्थी यावरती आता विचार करू लागलेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असे विचार यावेत. आता मी तुमच्याशी एका सॉफ्टवेअरमधून बोलतोय, फेसबुक त्याचं नाव आहे. त्याच पद्धतीने आता आम्ही जे लर्निंग आणि टीचिंगची प्रोसेस वापरणारे काही सॉफ्टवेअर्स आपण आता सगळे वापरतोय, त्याच्यामध्ये काही समस्या जाणवतात. आणि म्हणून काही 2nd इयर 3rd इयरची इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आता हा पण विचार करायला लागलेत की आपण याच्यातलं ॲडव्हान्स व्हर्जन आणायचं का. मला पूर्ण खात्री आहे की इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातले विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांच्या मदतीने, इंडस्ट्रीतल्या लोकांच्या मदतीने अशा प्रकारचे काही प्रॉडक्ट्स आणू शकतील की त्या प्रॉडक्ट्समधून कदाचित ही वर्क फ्रॉम होम आणि टीचिंग फ्रॉम होम हे सुद्धा अजून इफेक्टिव्ह होऊ शकेल. याच्यामध्ये कदाचित तुमच्या पेरेंट्सचा विचार करता येईल का. याच्यामध्ये ती जी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत, त्याच्यामध्ये कुठेतरी अटेंडन्ससाठी जातोय
असं न होता तू तुझ्या बौद्धिक कॅपॅसिटीचा वापर करून त्याचा थेटपणे वापर करू शकेल अशा पद्धतीने प्रॉडक्ट्स तयार करणं, इंडस्ट्रीचा जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभाग घेणं. आणि मी तुम्हाला एक सांगायला मला आनंद वाटतो की मी NMITमध्ये इंडस्ट्रियल रिलेशनचं काम पाहतो. आमचे सगळे प्राध्यापक याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. कनेक्ट निर्माण करणं, त्यांच्याशी MOU करणं. ह्या MOUतून आम्हाला जाणवलं आहे, एव्हा सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा कन्सेप्ट येतोय, तो म्हणजे आपण इंडस्ट्रीसोबत काम करायचं. कारण आपण क्लासरूमच्या 4 भिंतींमध्ये बसून बुद्धिमत्तेचे ताळे तोडू शकतो आणि कल्पना मांडू शकतो, परंतु त्याला जर आपल्याला रियालिटीमध्ये आणायचं असेल तर इंडस्ट्रीमधल्या लोकांची सुद्धा आपला संवाद ठेवणं गरजेचं आहे. आणि असा संवाद ठेवलेलं आहे, कदाचित जो प्रोजेक्ट करतोय त्याच प्रोजेक्टमध्ये प्रोडक्शन चालू केलं आहे भविष्यामध्ये, त्याच्यामध्येच आपलं पेटंट आहे, त्याच्यामधलीच आपली प्रोफिशियन्सी आहे. अशा पद्धतीने जर आपण प्रॉफिट ओरिएंटेड बिझनेस फर्म्सकडे जाऊ शकलो तर इंजिनिअरिंग नंतरचा करिअरचा मोठा ऑप्शन मला बिझनेस हा सुद्धा दिसतोय. आता अनेक स्टार्टअप्स काही वर्षात चालू झालेत, पण कोरोना वर्ल्ड नंतरचं जे जग आहे, कोरोना नंतरचा जगामधलं जे इंजिनिअरिंगचे तंत्रज्ञान आहे, यामध्ये मात्र आता मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. या बदलांना सामोरं जाण्यासाठी, त्याचसोबत भारताचं नाणं खणखणीत करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय की ज्या स्टँडर्ड व्हॅल्यूशी आपण आत्तापर्यंत तुलना करत गेलो, मी गेली 20 वर्षांमध्ये व्याख्यानंसुद्धा कायम सांगत गेलो की $1 आणि $1 यांचं रिलेशनशिप, मला वाटत नव्हतं इतक्या लवकर त्याच्यामध्ये काही बदल होतील. अजून ते काही स्पष्ट नाहीत, पण कदाचित अमेरिकेसारख्या देशाची जर इकॉनॉमी ढासळली आणि इथून पुढच्या काही दिवसांमध्ये भारताने जर ग्रीप पकडली तर स्टँडर्डच्या लेवलला सुद्धा जाण्यासाठी लवकरात लवकरचा कालावधी हे येणारा काळ आहे. येणारा काळ म्हणजे ही अंधार रात्र आहे. ह्या अंधार रात्रीतून अजून मध्ये पहाट असणार आहे. तोही प्रकाश हा अत्यंत कमी असणार आहे, परंतु दिवस उजाडल्याशिवाय राहणार नाही. आणि भारताने आजपर्यंत जगाला दिशा देण्याचं पूर्वी काम केलेलं आहे. पूर्वीच्या काळचं स्थापत्यशास्त्र असेल, पूर्वीच्या काळची अंकगणितासारखा विषय असेल, पूर्वीच्या काळी ग्रहमानांवरती बेस असलेला काही आपण कॅल्क्युलेशन्स करू शकलो होतो, आणि पूर्वीच्या काळी असलेल्या ॲग्रिकल्चरमधल्या काही कॉन्ट्रीब्युशन्समध्ये भारताने मोठं योगदान दिलेलं आहे. हेच कदाचित मधल्या काळामध्ये आपण मिस केलं असेल तर इथून पुढे आपल्याला ही एक लिडरशिपची भावना ठेवायची आहे. त्यासाठी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी त्या दृष्टीने तयार होईल अशी अपेक्षा आहे. मी आत्ता तुमच्याशी चर्चा करताना मला पूर्ण कल्पना आहे माझे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आत्ता कोणती परीक्षा असेल, कशी असेल याच्यात विवंचनेत आहेत. काळजी करू नका मित्रांनो, तुम्ही खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंगचा अभ्यास जर करू लागलात तर परीक्षा कशी असली तरी ती सोपी जाणार आहे. 4 वर्षांच्या इंजिनिअरिंग BE किंवा BTechच्या कोर्सनंतर निश्चितपणे आपल्याला मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्या मेकॅनिकल असेल, त्यातलं ऑटोमोबाईल फील्ड असेल, कॉम्प्युटर असेल, IT असेल, जो आत्ता मी उल्लेख केला की कॉम्प्युटर आणि ITमध्ये इथून पुढच्या येणाऱ्या जनरेशन्समध्ये बायोलॉजिकल विषयांसंदर्भात काही कनेक्टमध्ये आपल्याला अनेक गोष्टी करता येणार आहेत. अख्खे हॉस्पिटल्स पॅरलाइज होत आहेत अशी परिस्थिती निर्माण होते. या केसमध्ये आमचे IT सेक्टरमधले इंजिनियर्स काही मोठी भूमिका पार पडतील, जेणेकरून आपल्याला प्रायर लेवलला काही गोष्टी कळतील, जेणेकरून आपल्याला सेंट्रलाइज लेवलवरतून हे जे आत्ता लॉकडाऊनमध्ये आपण अडकलोय अशी वेळ न आणता काही वेगळ्या रचना लावून आपल्याला काय करता येऊ शकेल का. याच्यामध्ये सेन्सरी सिस्टीम्सवरती काम करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनच्या मंडळींचा फार मोठा हात असणार आहे. आगामी काळात तर टेलिकॉम मोठ्या पद्धतीनेच भरभरून येणार आहे. फक्त याच्यामध्ये भारताचा हिस्सा किती याच्यावर सुद्धा आपल्याला थोडं लक्ष देण्याची गरज आहे, आणि भारताच्या हिस्सामध्ये माझं योगदान किती याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. म्हणून 12वीच्या मुलांना मी सांगेल, मित्रांनो, त्या फिजिक्सचा जरी तुम्हाला राग आला, तुम्हाला मॅथमॅटिक्सची गणितं सोडवताना जरी कंटाळा आला, आणि केमिस्ट्रीच्या क्लिष्ट ज्या फॉर्म्युले आहेत, त्या ज्या समीकरणं आहेत ती तुम्हाला त्रासदायक वाटली, तरीसुद्धा त्याचा मनापासून अभ्यास करा. कारण उद्या जर डोक्यात एखादी कल्पना आली तर ती कल्पना मांडण्यासाठी तुमचा बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा अभ्यास हा पक्का असणं गरजेचं आहे. बायोलॉजीचा अभ्यास जर सोबत असेल तर अजून चांगलं, परंतु बेस पक्का जर असेल तर इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला कुठेही अडचण येणार नाही. आता आपण थोडंसं कोरोनाबद्दल बोललो, चालू आत्ताच्या काळातल्या समस्यांवरती बोललो. 1-2 समस्या मला अजून निश्चितपणे तुम्हाला सांगायच्या आहेत. अपघातांसारखी समस्या आहे, त्याच्यावरती काम करणारी आपल्याला मोठी फौज रिक्वायरमेंट आहे, त्याची ऑटोमेशन आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण किंवा वर्षांमध्ये आपण मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरचं काही मांडणी ऐकली होती. याही माध्यमातून इथून पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. खरं तर आत्ता अजून
गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला या गोष्टींमधून काही योगदान अपेक्षित होतं. अजून ते कदाचित वेटिंगमध्ये असेल, त्याच्यावर संशोधन चालू असेल. पण मला आठवत आहे की नूतन महाराष्ट्राचा आमचा एक विद्यार्थी मला म्हणाला की सर, रस्त्यावरती अपघात होतात, त्या अपघात होऊ नयेत यासाठी काय करता येईल. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी म्हटलं काय आयडिया. तो म्हणाला की अपघाताची 2 मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे डोळा लागला, झोप लागली की गाडी धडकते आणि विनाकारण काही मंडळी त्याच्यात मरण पावतात. तो म्हणाला की डोळ्याचं बुबुळ आणि स्टिअरिंग याच्यामध्ये एक सर्किट डायग्राम करता येईल व्हर्च्युअल, आणि याच्यातून असं करता येईल की डोळ्याची पापणी जर जास्त वेळ लवली गेली, मिटली गेली, तर एक सर्किट ते ॲक्टिवेट होईल. ते सर्किट, अर्थात हे सगळं इमॅजिनरी लेवलचं आहे, ते सर्किट ॲक्टिव्ह होईल. ते सर्किट अशा पद्धतीने इंडिकेशन देईल की गाडीचा लेफ्ट इंडिकेटर लागेल आणि गाडी 5व्यावरून 4था, 4थावरून 3रा, 2रा, 1ला आणि न्यूट्रल गिअरला येईल आणि गाडी ऑटोमॅटिक पार्क होईल. याला कळणार नाही, पण गाडीला कळेल येडं झोपतंय. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान इंटरफेसवरती म्हणजे ह्युमन बॉडी आणि मशीन यांचं इंटरफेस याच्यावर काम करणं गेल्या काही दिवसांमध्ये झालेलं आहे शक्य. तुम्ही पाहत असाल की फ्रीजचा दरवाजा जर जास्त वेळ उघडा राहिला तर ते इंडिकेट करतं. मग ते 5 वर्षाच्या बालकापासून 70 वर्षाच्या आजीपर्यंत कळतं की अरे फ्रीजचा दरवाजा उघडा आहे. इंडिकेशन्स आहेत. हे सगळं याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आलं, सॉफ्टवेअर आलं. इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडत जातील. त्याच पद्धतीने गाडीचा आपण जर सीट बेल्ट नाही लावला तर तो आवाज यायला लागतो. याचा अर्थ इंडिकेशन्स, फुलप्रूफ सिस्टीम्स हे इथून पुढच्या आगामी काळामध्ये इंजिनिअरिंगच्या लोकांसाठीचा एक महत्त्वाचा एक प्राण असणार आहे की ज्याच्यातूनच आपल्याला पुढं काम करायचं आहे. तो विद्यार्थी असं म्हणाला की गाडी धडकण्याचं अजून एक कारण आहे की दारू पिलेला ड्रायव्हर गाडी चालवतो. तो म्हणतोय की स्मेल सेन्सर्सवरती अजून काम झालेलं नाहीये. स्मेल सेन्सरच्या द्वारे अशा पद्धतीने रचना करता येईल की दारू पिलेला माणूस गाडीत बसला तर त्याने गाडीची चावी जरी लावली तरी गाडी चालू होणार नाही. मशीनचे एकमेकांना पार्ट सांगतील की चालू व्हायचं नाहीये, बेवडा आलाय, दारू पिलेला माणूस आलाय. अल्कोहोलिक सेन्सर्स, स्मेल सेन्सर्स ही पेंडिंग कामं आहेत. माणसाला सुखाकडे नेण्यासाठी आपल्या लक्षात आलंय की अजून काही आपण अचीव केलेलं नाहीये. हे अचीवमेंटसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम जो करतो तो सायन्समधला विद्यार्थी असतो, तो तंत्रज्ञान क्षेत्रातला विद्यार्थी असतो. आणि म्हणून तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये जर जाणार असताल, काही मंडळी त्याच्यात ऑलरेडी आहेत, यांच्यासाठी मार्कांची भीती ठेवू नका. तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात येणं पण सोपं आहे आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आल्यानंतर पुढे स्वतः तगून जाणं शक्य आहे. फक्त विल पॉवरवरती हे पॉसिबल असतं. कारण बऱ्याच ठिकाणी मार्कांची फार मोठी अट असते, परंतु कधी कधी काही क्षेत्र अशी असतात की याच्यामध्ये मार्कांपेक्षा बुद्धिमत्तेची जास्त गरज असते. असं क्षेत्र, ते संशोधन असेल, उद्योजकता असेल, नोकऱ्या तर मगाशी मी उल्लेख केलाच की अपॉर्च्युनिटीज इथून पुढे काही दिवस कमी राहतील, परंतु अचानक मोठ्या प्रमाणामध्ये जसं मंदीनंतर संधी असते ती संधी इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला दिसणार आहे. मला आवर्जून उल्लेख करायला लागेल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ज्यांनी हा एक लीडर स्पीक्स नावाचा कार्यक्रम केला. मी खरं आभार व्यक्त करतो, परंतु आभार व्यक्त करण्याची तशी गरज नाही कारण मी त्या फॅमिलीचा एक पार्ट आहे. परंतु याच माध्यमातून मी राज्यभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय. आपल्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मला ताकद द्यायची. मला अनेक दिवसांपासून मी हे काम करताना मला एक जाणवतंय, आत्मविश्वास मुलांकडनं येतोय. आम्हीच मुलांकडनं बऱ्याच वेळा काही गोष्टी शिकतो. ते म्हणजे आपण जर ठरवलं तर सगळं काही शक्य आहे. आणि म्हणून करिअरच्या प्रश्नांमध्ये मुलगा ज्यावेळेस प्रश्न विचारतो यातून मला काय मिळणार, त्यावेळेस आम्ही मुलांना सांगतो की आपण उलटा विचार करूयात की ह्या करिअर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मी त्या करिअरला काय देणार. याचं उत्तर इंजिनिअरिंगमध्ये निश्चितपणे सकारात्मक दिसू शकेल. काहीच करणार नसाल, अभ्यास करणार नसताल, नुसतंच इंजिनिअरिंगला आला असताल, इंग्लिश पण कच्चं आहे, ॲप्टिट्यूड टेस्टला जमत नाहीये, पर्सेंटेज पडलेले नाहीत, त्या अशा इंजिनिअरला मात्र काही चांगले दिवस असतील असं नाही. परंतु यातल्या किमान एखाद्या 2 गोष्टी केल्यात म्हणजे मार्क कमी पडलेत परंतु इंटेलेक्च्युअल लेवल खूप छान आहे, क्रिएटिव्हिटी आहे, या इंजिनियर्सला चांगले दिवस निश्चितपणे असणार आहेत. आणि भारतीय इंजिनियर्ससाठी मगाशी मी अनेक वेळा उल्लेख केला आहे की भारतीय इंजिनियर्सला हे चांगले दिवस फक्त काही महिन्यांचा कालावधीमध्ये अजून जावं लागणार आहे. तो डार्क पिरियड असणार आहे. करिअरमधून सेंट्रिक काय ठेवलं पाहिजे, म्हणजे पैसा सेंट्रिक करिअर करायचं आहे का अजून काय, तर ह्याचं माझं नेहमीचं उत्तर आहे. माझं उत्तर आहे की कर्तृत्व केंद्रित करिअर आपण निवडण्याचा निर्णय घेऊयात. कर्तृत्व दाखवण्याची मला संधी कुठं आहे. आत्ता या क्षणाला सुद्धा ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नसताना सुद्धा एखादा विद्यार्थी कदाचित असं काही सोल्युशन देऊ शकतो की आता भारत आणि जग ज्या समस्येतून चाललेल्या आहेत त्यातून आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे या ठिकाणी लागणार आहे की मी कर्तृत्व कोणत्या क्षेत्रामध्ये देणार आहे त्या क्षेत्र मला शोधता आलं पाहिजे. मग त्यातली इंजिनिअरिंगची कोणती ब्रांच आहे, मेकॅनिकल आहे का ऑटोमोबाईल आहे,
उद्या कोणी म्हणाले की ऑटोमोबाईलमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स येतात, इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये मला मोठा स्कोप वाटतोय. आणि अजून चांगली गोष्ट अशी की पिंपरी चिंचवड, भोसरी, तळेगाव, हे हिंजवडी, हे सगळे जो हा सगळा भाग आहे, चाकण, हा सगळा भाग इंडस्ट्रीयल झोन म्हणून प्रसिद्ध आहे. या भागामध्ये नोकरीच्या संधी प्रचंड असणार आहेत. आगामी काळातल्या थोडे काही दिवस जर सोडले तर पुन्हा सगळं पूर्ववत होणार आहे. आणि हे पूर्ववत होत असताना जर आपलं करिअर उत्तम पद्धतीने निवडलेलं असेल, नुसतं करिअर चांगलं असून चालत नाही. त्यामुळे मी जाता जाता अगदी थोडाच वेळ आता माझ्याकडे शिल्लक आहे, याच्यामध्ये मी एक आवर्जून उल्लेख करेल. तो उल्लेख म्हणजे कोणत्या क्षेत्राला स्कोप आहे हे महत्त्वाचं नाही, त्या क्षेत्रामध्ये मला स्कोप आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एखाद्या क्षेत्राला स्कोप आहे असं मी म्हटलं, परंतु अरे पण ते मलाच जमत नसेल तर काय उपयोग आहे. मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलंय पण मला कॉम्प्युटरच्या स्क्रीनच्या पुढंच बसायची इच्छा नाहीये, तर मी काय कितीही प्लेसमेंटसाठी कंपनी आली तरी त्या विद्यार्थ्याला त्याचा उपयोग होणार आहे का. एखादा विद्यार्थी म्हणेल की मला मॅथमॅटिक्स कच्चं वाटतंय, मला इंजिनिअरिंग जमेल का. अरे तुला जर करायचं असेल तर ते सोपं होणार आहे. केलं तर सोपं आहे, नाही केलं तर अवघड आहे. त्यामुळे अशी पण शक्यता आहे की क्षेत्र चांगलं होतं परंतु स्कोप नाही मिळाला. हा व्यक्तिप्रधान असलेला मुद्दा आहे आणि व्यक्तिप्रधान मुद्द्यांवरती आपण काही बोलू शकत नाही. म्हणून तुझा स्कोप तुला ठरवायचा आहे. हे तिसरा जो एक मुद्दा होता. करिअरच्या अजून 2 छोट्या व्याख्या सांगतो आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने आयोजित केलेल्या उपक्रमाचे मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि अनेक विद्यार्थ्यांनी दररोजच्या उपक्रमात सहभागी व्हावं हे पण मी सांगतो. पण अजून एक मुद्दा मला सांगायचा, तो मुद्दा असा आहे की करिअर करत असताना सगळ्यात बेस्ट डेफिनेशन करिअरची कोणती आहे की असं काम की जे काम करत असताना काम वाढल्यानंतर आनंद वाढतो. आपण तपासून बघायला लागेल की इंजिनिअरिंगमधलं किंवा तुम्हाला कोणतं हवं त्या क्षेत्रामध्ये असं कोणतं उपक्षेत्र आहे की जिथे काम करताना काम वाढल्यावरती मला आनंद वाटणार आहे. बस, दॅट इज युअर करिअर डिसिजन. त्या करिअरमध्ये गेल्यानंतर मग दिवस रात्र 24/7 काम करण्यासाठी आपण तयार असतो आणि मग आपण एक्सलंट पद्धतीचं आउटपुट देऊ शकतो. हे एक्सलंट पद्धतीचं आउटपुट देणं ह्यासाठी फक्त आवड लागते, सवड तर आपोआप निघते, क्षमता विकसित होतात. आता आपण पिंपरी चिंचवड आणि नूतन महाराष्ट्र संस्थेमध्ये पाहिलं असेल, जॅपनीजचे कोर्सेस चालू झालेत. विद्यार्थ्यांना फायदा असा झाला आहे की एखादा विद्यार्थी त्या जॅपनीज लँग्वेजच्या आधारे तो करिअरच्या एका विविध टप्प्यावर जाऊन मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांकडे जातोय. मी पुन्हा सांगतोय, पैसा हा मूळ नाही, परंतु कदाचित करिअर मापन करण्याच्यासाठी कदाचित तो एक मुद्दा असेल, कुणासाठी सॅटिस्फॅक्शन हा एक मुद्दा असेल, कुणासाठी मी योगदान काय दिलं हा मुद्दा असेल, कुणासाठी मला आनंद किती मिळतो हा मुद्दा असेल. हे कोणतंही असू द्यात. संशोधन करायचं आहे का उद्योजकता करायची का नोकरी करायची आहे, सगळीच्या सगळी क्षेत्र ही चांगली असतात. नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर अडचण येणार नाही. इंजिनिअरिंगच्या लोकांना काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वेलकम असेल. भारतीय इंजिनियर्सला मोठी रिक्वायरमेंट असेल. ह्याचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय कारण आपल्या हृदयावर ते ठसलं पाहिजे. आणि 2040 साली अशी वेळ आली पाहिजे, $1 म्हणजे किती भारतीय रुपये, ह्याचं उत्तर मित्रांनो, याचं उत्तर हे भारतीय रुपयाच्या तुलनेमध्ये करायचं आहे अशाच पद्धतीने यायला लागेल. असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला एक जुनी भारतीय संस्कृती, ज्या संस्कृतीतून मानवता शिकवली, ज्या संस्कृतीतून निसर्गाला जपायचं शिकवलं, हे सगळं साध्य झालेलं दिसेल. असं जर झालं तर आपण आपल्या पूर्वजांनी, जसं म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही त्याग केला, भगतसिंग ज्यासाठी प्राणार्पण फाशीवरती गेले, महात्मा गांधीजींनी देशासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, आणि हे सगळ्या मोठ्या लोकांचं जे कार्य आहे ते पुढे नेण्याचं आपला सौभाग्य मिळेल. इथून पुढचा काळ अत्यंत धकाधकीचा, ताणाचा, तसं म्हणलं तर टेन्शनचा आहे. असं असून सुद्धा आपण 100% याच्यात यशस्वी होऊ. मी कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करेल की पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र संस्थेच्या या कॉलेजेसमध्ये अशा पद्धतीने एक चांगला प्रयत्न केला जातोय. या पद्धतीतून शिकायचं असेल तर अशा पद्धतीचं शिक्षण ज्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे तिथे घ्या, परंतु मूळ म्हणजे उत्तम अभियंता बनून देशाची सेवा करू. अशी देशाची सेवा करण्यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सगळ्या शेवटी पुन्हा एकदा सांगतो, येणाऱ्या काही दिवसांमध्ये 3 मे असेल कदाचित, माहीत नाही, परंतु त्या सगळ्या दिवसांमध्ये आपण घरीच बसू. घरात बसून आपण खूप छान पद्धतीने आयुष्य जगू शकतो हे आपला काही दिवसात कळलेलं आहे. पण बाहेर न जाता, कोणती रिस्क न घेता कोरोनाशी आपण आपली लढाई ही चालूच ठेवू. कोरोनाला पण हरू आणि भारताला सुद्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करून देऊ. असं करण्याच्या प्रोसेसमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी जिंकलेलो असू. त्यामुळे मी करण्यापेक्षा आपण, आपला देश
आपलं संपूर्ण पृथ्वी, आपला निसर्ग, अशा सगळ्यांसाठी आपण एक शुभचिंतन करूयात आणि या संकटातून आपण बाजूला होऊ आणि करिअरच्या एका चांगल्या वाटेवर आपण जाऊ, अशी या ठिकाणी शुभवार्ता करून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.